तुम्ही ह्या वड्या पाहू शकता. अगदी बोटाने देखील सहज मोडता येतील अशा ह्या खुसखुशीत वड्या झालेल्या आहेत. इथे आपण अजिबात पाकाचा वापर केलेला नाही, तरी देखील आपल्या ह्या वड्या अगदी 100% पहिल्याच प्रयत्नात छान खुसखुशीत होणार आहेत. शेंगदाणा आणि तिळाच्या वड्या बनवण्यासाठी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी अनपॉलिश म्हणजे गावरान तीळ घेतलेले आहेत. अर्धी वाटी शेंगदाणे आहेत आणि अर्धी वाटी तीळ आहेत. यासाठी इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्ही या वड्या फक्त तिळाच्या किंवा फक्त शेंगदाण्याच्या देखील बनवू शकता. 1 वाटी एक तर तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता किंवा 1 वाटी फक्त सफेद तीळ घेऊ शकता. इथे मी दोन्ही जिन्नस अर्धी अर्धी वाटी घेतलेले आहेत. गॅसवर आपण कढई गरम करण्यासाठी ठेवली होती. कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे आपण गॅसची फ्लेम कमी ठेवून छान भाजून घेणार आहोत. शेंगदाणे भाजताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की शेंगदाणे जास्त काळपट होईस्तोवर आपल्याला भाजायचे नाहीत. म्हणूनच आपण गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि कमी आचेवरच आपण शेंगदाणे छान आतपर्यंत खरपूस भाजून घेणार आहोत. इथे बघा तुम्ही शेंगदाण्याचा हलका असा रंग बदललेला आहे. याच्यावर थोडे थोडे डाग दिसत आहेत, पण अजून हे शेंगदाणे आतपर्यंत शेकले गेलेले नाहीत. यासाठी आपल्याला आणखी थोडा वेळ हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आपल्याला आतपर्यंत भाजले आहेत की नाही हे कसे ओळखायचे आहे? इथे बघा शेंगदाणे जेव्हा आतपर्यंत भाजले जातात तेव्हा त्याचा थोडा तडतड असा आवाज येतो. शिवाय तुम्हाला एक दाणं जवळून दाखवते. आता हा दाणा बघा, हा दाणा ओपन झालेला आहे. शेंगदाणे आतपर्यंत चांगले भाजले गेले की असे दाणे थोडे हलके ओपन होतात. याचा अर्थ चांगले शेंगदाणे आतपर्यंत भाजले गेलेले आहेत. आता आपल्याला ना गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे. सेम कढईमध्ये आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे. आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवूनच मंद आचेवर आपल्याला हे तीळ छान भाजून घ्यायचे आहेत. आपली कढई आहे चांगली गरम आहे, त्यामुळे तीळ भाजण्यासाठी आता आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. आता तीळ देखील तडतडू लागलेले आहेत आणि हलका असा तिळाचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपण हे तीळ भाजून घेतलेले आहेत. आता एका प्लेटमध्ये आपल्याला तीळ देखील काढून घ्यायचे आहेत. शेंगदाणे मी आधीच एका नॅपकिनमध्ये काढून घेतलेले आहेत. शेंगदाणे आता कोमट गरम असतानाच आपल्याला ह्या शेंगदाण्याची साल अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. ही एक छान ट्रिक आहे. यामध्ये आपल्याला शेंगदाणे अशा सोळून घ्यायचे आहेत. बघा इथे शेंगदाण्याच्या साली निघतात. अशा प्रकारे मी शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि इथे तीळ देखील थंड झालेले आहेत. आता शेंगदाणे आणि तीळ आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. सुरुवातीला मी शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेणार आहे. शेंगदाणे आपल्याला थोडे जाडसरच ठेवायचे आहेत. 2 ते 3 वेळा मिक्सरचं बटन पल्स मोडवर फिरवून घेऊन मी शेंगदाण्याची जाडसर भरड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर तीळ देखील आपल्याला अगदी 1-2 वेळा पल्स मोडवर बटन फिरवून त्याची देखील जाडसर भरड करायची आहे. तिळाची देखील आपल्याला पूर्णपणे पावडर करून घ्यायची नाही. आपण ज्या वड्या बनवणार आहोत ना त्यामध्ये थोडेफार तीळ दिसले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला हे तीळ थोडे जाडसरच फिरून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणा आणि तिळाची आपण जी भरड केलेली आहे ना ते एका भांड्यामध्ये मी मिक्स करून घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आपण अर्धी वाटी शेंगदाणा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गावरान तीळ घेतलेले आहेत. यासाठी इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. वडी करताना आपल्याला बिलकुल चिक्कीच्या गुळाचा वापर करायचा नाही, साधाच गूळ वापरायचा आहे. गूळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे गूळ वितळण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. आता यामध्ये अगदी 1 छोटा चमचा तूप घातलेला आहे. तुपामुळे ना वड्यांना स्वाद देखील छान येतो आणि वडीला एक चकाकी देखील येते. गूळ वितळवताना आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि चमच्याच्या साहाय्याने सतत आपल्याला हा गूळ हलवून घ्यायचा आहे म्हणजे गूळ भांड्याला खाली लागणार नाही. लगेचच गूळ वितळू लागला आहे. आता यामध्ये आपल्याला फक्त 1 चमचा पाणी घालायचं आहे. पाणी घालून झालं की लगेचच आपल्याला हा गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. जोपर्यंत या गुळाच्या संपूर्ण गुठळ्या विरघळत नाही किंवा वितळत नाही तोपर्यंत हा गूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. गूळ वितळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये गूळ पूर्णपणे वितळतो. गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे, छान याला फेस सुटलेला आहे. आता यामध्ये आपल्याला स्वादासाठी वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालायची आहे आणि लगेचच यामध्ये आपण तयार केलेली शेंगदाणा आणि तिळाची जी भरड आहे ती लगेच घालायची आहे आणि पटापट आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे. आपण आधीच गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. हे मिश्रण जर का थंड झालं तर आपल्याला वड्या व्यवस्थित थापता येणार नाही. यासाठी ही जी कृती करत आहोत ती फार पटापट करायची आहे. वड्या थापण्यासाठी ते मी ट्रे घेतलेला आहे. या ट्रेला छान तूप लावून घेतलेला आहे, आधीच ग्रीस करून घेतलेला आहे आणि गरम गरम आपल्या वड्यांचं जो मिश्रण आहे ना तो या ट्रेमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्ही इथे ताटाचा देखील वापर करू शकता.
आता हे सर्व मिश्रण मी ट्रेमध्ये काढून घेतलेले आहे. आता काय करायचं आहे, मिश्रण ना आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण गरम असताना आपण हात लावायचं नाही. तर अशा प्रकारे स्पॅच्युलाचा वापर करा किंवा वाटीचा वापर करा. वाटीच्या तळाला मी तूप लावून घेतलं होतं आणि मिश्रण वरून छान असं सेट करून घेतलेलं आहे, प्लेन करून घेतलेलं आहे. हे बघा, वड्यांसाठी आपलं परफेक्ट असं हे मिश्रण इथे मी सेट करून घेतलेलं आहे. आपण या वड्या शेंगदाणा आणि तिळाच्या बनवत आहोत. शेंगदाण्यामुळे वड्यांना छान अशी चव येते. शिवाय स्वादासाठी आपण वेलचीसोबत ना अगदी थोड्या प्रमाणामध्ये जायफळ पावडर देखील मिक्स केलेली आहे. त्यामुळे या वड्यांची जी चव आहे ना ती फार अप्रतिम लागते. ते 15 मिनटं आपल्याला हे मिश्रण थोडं कोमट गरम होईस्तोवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. म्हणजे याच्या खाचा पाडून घेणार आहोत. मिश्रण पूर्णपणे थंड झालं तर आपल्याला ह्या खाचा पाडता येत नाहीत. यासाठी मिश्रण थोडं हलकं कोमट गरम असतानाच याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत. तुम्ही वड्या कोणत्याही आकाराच्या पाडू शकता किंवा तुम्ही या मिश्रणाचे ना लाडू देखील बनवू शकता. आणि ते अशा प्रकारे ह्या वड्या पाडून झालेल्या आहेत. पूर्णपणे वड्या थंड झाल्यानंतरच आपल्याला बघा अशा प्रकारे हे उलथणं आहे त्याचा वापर करून ना या वड्या थोड्या सोडून घ्यायच्या आहेत. हे बघा, अलगद अशा ह्या वड्या आपल्या मोकळ्या होतात. अजिबात या ट्रेला या वड्या चिकटलेल्या नाहीत. अशाच प्रकारे ना आपण सर्व वड्या ह्या मोकळ्या करून घेणार आहोत. इथे वड्या बघू शकता, छान अशा आकारामध्ये ह्या वड्या कट झालेल्या आहेत. आणि वड्या मोकळ्या करताना ना अजिबात ह्या वड्या तुटल्या जात नाहीत, हे खूप महत्त्वाचं आहे. किंवा ह्या वड्यांना चिवट देखील झालेल्या नाहीत. वडी बनवण्यासाठी आपण अजिबात इथे पाकाचा वापर केलेला नाही, तरी देखील आपली ही वडी अगदी परफेक्ट तयार झालेली आहे. ही एक वडी बघा, मोडून दाखवते. काय मस्त अशी खुसखुशीत वडी झालेली आहे. अगदी सहज ही वडी मोडली जाते. बोटाने देखील सहज मोडता येतील अशा आपल्या ह्या वड्या झालेल्या आहेत. म्हातारी माणसं किंवा ज्यांना दाताचा प्रॉब्लेम आहे ती देखील ह्या वड्या अगदी आरामात खाऊ शकतील. आणि जे कोणी ह्या वड्या पहिल्यांदाच बनवत आहे, अगदी 100% पहिल्याच प्रयत्नात ह्या वड्या त्यांच्या देखील परफेक्ट तयार होतील. तर तुम्हाला माझी आजची ही मकर संक्रांतीसाठी खास बिना पाकाची अगदी सोप्या पद्धतीने शेंगदाणा तिळाची वडी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि ह्या रेसिपीला एक लाईक नक्की करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.